आज आम्हाला हॉटेलला जाताना ना डायरेक्ट हेलिकॉप्टर दिसलं मित्रांनो. मग ना रोलाला सांगितलं तुने कभी हेलिकॉप्टर देखा नाही होगा तो हेलिकॉप्टर को देख चल म्हटलं. मग फायनली रोलाला हेलिकॉप्टर वगैरे दाखवलं आणि मग मी निघालो हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला तर मी लगभग पोहोचलो होतो आणि ट्रॉफिक होती ना म्हणून पोहोचलो नव्हतो. मग फायनली हॉटेलला पोहोचलो. मावसून ते पण येऊन लागले होते आणि आपलं अमूल गोल्ड दूध पण आलं होतं आणि पनीर पण आलेलं होतं आपलं. मग फायनली त्यांचे बिल वगैरे घेऊन घेतले मी आणि मग मी मध्ये एंट्री केली. मग मला लावायचे होते शंकरचे गाणे. मग शंकरजीचे गाणे वगैरे लावून दिले आणि मग रोलाला सांगून मस्त साफसफाईला लावून दिले. मग साफसफाई वगैरे झाली आणि मग रोलाला आणि संदीपला सांगून मस्त कचरा वगैरे फेकून घेतला. कचरा वगैरे तर फेकून झाला होता. मग मला करायची होती देवपूजा वगैरे करून घेऊ म्हटलं आणि आता जाऊ म्हटलं आपण शेफन त्यांच्याकडं. मग आपले मेचचे मित्र येणार होते. मग त्यांना ना मेचचे क्युटी वगैरे काढून दिले आम्ही आणि मग मी गेलो शेफन त्यांच्याकडं. मग शेफन त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून घेतल्या आणि गर्दी तर एवढी झाली होती आज हॉटेलला विचारूच नका मित्रांनो. गर्दी वगैरेचे बिल वगैरे सर्व केले मी. आज किचन मध्ये पण कोणाला टाइम भेटलेला नव्हता मित्रांनो, कारण की तुम्ही गर्दी बघितलीच असतील तर गर्दी एवढी होती कोणालाच टाइम भेटला नाही आज. मग मी शंकरला सांगितलं तू खाना बिना खाले म्हटलं, तो आपला छोटा भाई जैसा आहे. याच्याकडे गेलो. याची चालू होती वरची साफसफाई. याची साफसफाई वगैरे झाली आणि आज मग रोलाला मोबाईल घ्यायचा होता. मग मी गेलो रोलाला बघायला. पण रोलाला बघायला काही जाता आला नाही मला, कारण की आपले सर गेले होते थोडे कामानिमित्त बाहेर. मग रोलाची वाट बघत होतो मी, कोणता मोबाईल घेतो कोणता नाही. मग मी रोलाला फोन करू म्हटलं पण रोलाचा फोन बंद येत होता. मग रोलाने फायनली फोन वगैरे घेतला आणि रोलाचा जुना मोबाईल बंद झाला होता. मग रोलाला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे केलं. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर घ्या लाईक फॉलो शेअर करून. बाय.